तो परमेश्वराचा जो आनंद आहे तो आनंद आपण सदोदित मिळविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यासाठी काय व्हावं लागेल, काय करावं लागेल? श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुना, निर्माण व्हावं लागेल. निर्माण मोहा जितसंग दोषा अध्यात्म नित्य विनिवृत्त कामा द्वंद्वैर्य मुक्त सुखदुःख संज्ञेर गच्छन्ति मूढा पद्मो यमतात. जो माणूस संसाराची ज्याला आसक्ती सुटली, निर्माण मोह झाला, ज्यानं इंद्रिय जिंकले, जितसंग दोष झाला, अध्यात्मनित्य जो परमेश्वराचं नित्य चिंतन करतो आणि विनिवृत्त कामातून विनिवृत्त झालेला आहे, असा आमूढ झालेला माणूस परमेश्वर प्राप्तीला जाऊ शकतो. परंतु हे आपल्याला समजलं पाहिजे मायबाबा, हे आपल्याला कळालं पाहिजे, परमेश्वर कळायला पाहिजे. आपण कोण्या शरीरात राहतो आणि ते शरीरामध्ये 3 साप आहेत याचा विचार आपण केला पाहिजे. आपण ज्या शरीरात राहतो तर त्या शरीरामध्ये 3 साप राहतात, काम, क्रोध आणि लोभ. आणि ते अतिशय विषारी आहेत आणि आपल्याला जर त्याची